काय तुम्हाला मिशो सप्लायर म्हणून रजिस्टर करायचं आहे? मिशो सप्लायर हबवर साइन अप करणं आता खूपच सोपं झालं आहे. फक्त supplier.misho.com वर जा आणि स्टार्ट सेलिंग वर क्लिक करा. हे तुम्हाला एक सेल्फ सर्व्हिस प्लॅटफॉर्म वर घेऊन जाईल, जिथे फक्त 5 सोप्या स्टेप्स नंतर तुम्ही मिशोवर सप्लाय सुरू करू शकता. तुम्हाला हवं असेल तर कॅटलॉग बल्क मध्ये अपलोड करू शकता किंवा मग सिंगल कॅटलॉगही जोडू शकता. पहिला टप्पा, सर्वात आधी मोबाईल नंबर टाका. सेंड OTP वर क्लिक करा, म्हणजे व्हेरिफिकेशन सुरू होईल. फोनवर जो आलेला 6 आकडी OTP आहे तो एंटर करा आणि ईमेल ID टाकून आपला एक नवीन पासवर्ड सेट करा. लक्षात ठेवा, पासवर्ड किमान 8 कॅरेक्टर्सचा असावं लागतं आणि त्यात लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉल्सचं मिश्रण असावं. तुम्ही वैयक्तिक किंवा व्यवसायासाठी दोन्हीसाठी हा ईमेल ID वापरू शकता. सगळ्या डिटेल्स भरून झाल्यानंतर क्रिएट अकाउंट वर क्लिक करा. दुसरा टप्पा, आता तुमचा GSTN नंबर टाकावा लागेल. सरकारी नियमांनुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी GSTN अनिवार्य आहे. जर GSTN नंबर नसेल तर FAQ सेक्शन मध्ये जाऊन आणखी माहिती बघू शकता. GSTN नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायचं बटन दाबा. तुमच्या डिटेल्स डबल चेक करा आणि व्हेरीफाय झाल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करा. तिसरा टप्पा, पुढचा भाग असेल पिकअप ॲड्रेस भरायचा. मिशो सप्लायर झाल्यावर मिशोचे सर्टिफाईड डिलिव्हरी पार्टनर तुमच्या पिकअप लोकेशनवरून सामान थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. म्हणूनच डिटेल्स अगदी बरोबर टाका. लक्षात ठेवा, जे राज्य तुम्ही पिकअपसाठी टाकाल ते तुमच्या GSTNच्या राज्याशी मॅच असलेच पाहिजे. चौथा टप्पा, आता तुमचा बँक अकाउंट नंबर टाका. लक्षात ठेवा, पेमेंट फक्त त्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल जो तुमच्या GSTN वर नोंदवलेल्या व्यवसायाच्या नावावर आहे. जर असं अकाउंट तुमच्याकडे नसेल तर नवीन अकाउंट उघडा जे नोंदवलेल्या व्यवसायाच्या नावावर असेल. जर IFSC कोड शोधण्यात अडचण आली तर फाइंड IFSC कोडचा पर्याय तुम्ही वापरू शकता. मग तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रांच डिटेल्स टाका. सगळ्या डिटेल्स भरून झाल्यावर व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. तुमच्या डिटेल्स डबल चेक करा आणि व्हेरीफाय झाल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करा. कधी कधी कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकचा पहिला पेज अपलोड करावा लागतो. लक्षात ठेवा, बेनिफिशियरी नाव इथे दिसायला हवं. पाचवा टप्पा, शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि दुकानाचे नाव टाकावं लागेल. हे दुकानाचं नाव मिशो रिसेल ॲपवर तुमच्या प्रोडक्ट सोबत दिसेल. टर्म्स आणि कंडिशन्स फॉलो करण्यासाठी आय ॲग्री चेक बॉक्स टिक करा. हे सगळं केल्यानंतर तुम्ही यशस्वीपणे मिशो सप्लायर म्हणून रजिस्टर झालात. त्यानंतर तुम्हाला सप्लायर पॅनलवर पाठवलं जाईल, जिथे तुम्हाला तुमचं कॅटलॉग अपलोड करावं लागेल आणि मग तुम्हाला ऑर्डर यायला सुरुवात होईल. आणि बस, आता तुम्ही मिशो सेलर अकाउंट मधून ऑर्डर घेऊन सामान विकू शकता. आहे ना सोपं? मल्टिप्लाय फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.